बीड हत्या प्रकरणी पंढरपुरात 22 जानेवारीला आक्रोश मोर्चा, देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे, सुरेश धस मोर्चाला उपस्थित राहणार. आरोपींविरोधात चार्जशीट दाखल होईपर्यंत मोर्चे सुरूच ठेवण्याचा निर्धार. महाराष्ट्र एकीकरण समितीचं कोल्हापूरमध्ये धरणं आंदोलन. सीमा लढ्याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी समितीचं आंदोलन. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी. जळगावमध्ये मनसे शहराध्यक्षांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. 2 महिन्यांपासून पगार दिला नसल्याचा कामगारांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचं आमरण उपोषण. माजी खासदार इम्तियाज जलील यांची उपोषणस्थळी भेट. आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या 202 कोटीच्या घोटाळ्यामुळे अनेक परिवार रस्त्यावर. राज्य सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली. खासदार अमर काळेंचा आरोप. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाही तर रस्त्यावर उतरणार, काळेंचा इशारा. नाशिकमध्ये व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या मागणीसाठी सुशिक्षित बेरोजगारांचं आंदोलन. योजनेच्या माध्यमातून बँक कर्ज देत नसल्याचा तरुणाचा आरोप. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकांचा तुटवडा. अधिपरिचारिका आणि परिसेविकांची पदं मंजूर असूनही केवळ 145 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. धुळे शहरातील नामांकित शाळेच्या मुख्याध्यापक कार्यालयाला महापालिकेकडून टाळ. मालमत्ता कर चुकवल्यानं महापालिकेची कारवाई. जालन्याच्या भोकरदनमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 250 वाहनांवर कारवाई. वाहतुकीला अडचण ठरणारी वाहनं जमीनदोस्त. वाशिममध्ये मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेअंतर्गत 265 रस्त्यांना मंजुरी. 155 रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश मिळाला. मात्र कामाला मजूरच येत नसल्यानं रस्त्याचं काम अपूर्ण. हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे करडई पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. रोगामुळे करडई उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता. करडई उत्पादक शेतकरी चिंतेत. जळगाव जिल्ह्यात कापूस उत्पादक क्षमता घटल्यानं निर्यातीवर परिणाम. कापसाची आवक घटल्यानं जिनिंग उद्योग संकटात. वाशिम जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे तुरीचं उत्पादन घटलं. एकरी 2 ते 3 क्विंटल पर्यंतच उत्पन्न. धुकं, ढगाळ वातावरण आणि अळीच्या प्रादुर्भावामुळे फटका. वाशिमच्या बाजारात काळ्या ऊसाला मोठी मागणी. एका ऊसाच्या नगाला 35 ते 40 रुपयाचा दर. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क लागू. भारतीय कांद्याच्या बाजारावर होणार परिणाम. कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी. अन्यथा कांद्याचे बाजारभाव कोसळण्याची व्यापाऱ्यांकडून भीती व्यक्त. नाशिकच्या पंचवटी परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर. भगवान बाबानगर, उदयनगर परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण. पाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास पालिकेवर हंडा मोर्चा काढणार, महिलांचा इशारा. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणातून 5वं आवर्तन सोडलं. धरणात 94.97% जलसाठा शिल्लक. तर भुसावळसह इतर तालुक्यांना फायदा. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या नेरला उपसा सिंचनाचं काम अखेर 40 वर्षांनंतर पूर्ण. शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही पाणी मिळणार. जळगाव शहरातील सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता थेट गिरणा नदीपात्रात. गिरणा नदी फेसाळली. नदीची पवित्रता आणि सौंदर्य धोक्यात. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील अकोला गावात तरुण शेतकऱ्याकडून संमिश्र पालेभाज्या आणि फळ लागवडीचा प्रयोग. यशस्वी. उत्पादन खर्चात बचत झाल्यानं वार्षिक उत्पन्नात दुपटीनं वाढ. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरटी प्रवेशाच्या जिल्ह्यात 4408 जागा. 562 शाळांनी केली नोंदणी. 27 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार. जळगावच्या यावल तालुक्यात वीज चोरांविरोधात महावितरण कंपनीची धडक मोहीम. वीज चोरी करणाऱ्यांवर धडक कारवाई. कारवाईमुळे ग्राहकांची उडाली तारांबळ. जालन्यात अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी 15 जणांवर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महसूल विभागाकडून 100 ब्रास वाळू जप्त. कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले. जळगावच्या अकुलखेडात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक. आरोपींकडून 2,31,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये जुगाराचा नाद लागलेल्या व्यक्तीकडून चक्क बहिणीच्याच घरातील तब्बल 12.5 तोळे सोन्यावर डल्ला. जुगारात 5 एकर शेतीही विकली. पोलिसांना संशय आल्यानंतर चौकशी करून आरोपीला अटक. साताऱ्यात 5 जणांना भोंदूबाबानं घातला. 36 लाखांचा गंडा. भोंदूबाबाला म्हसवड पोलिसांकडून अटक तर 1 जण फरार. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू.
मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा राग आल्यानं 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण. येवल्यातील फत्ते बुरुज नाका परिसरातील पेट्रोल पंपावरील घटना सीसीटीव्हीत कैद. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील कबनूर चौकात अतिक्रमण काढताना बाद तर पहिल्यांदाच अतिक्रमण काढल्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त. गोंदियात वाहतूक नियम तोडणाऱ्यांची संख्या कमी होईना. वाहतूक पोलिसांकडून आतापर्यंत 14 लाखांचा दंड वसूल. वर्षभरात 1371 वाहन चालकांवर कारवाई. केजमध्ये मस्साजोग गावात असलेला टोलनाका चर्चेत. मस्साजोग गावातील टोलनाक्यावर 2 अपहरणाच्या घटना. टोलनाक्यावर पोलीस चौकी उभारण्याची मागणी. बीडच्या आष्टीतील वाहिरा परिसरात 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या. जुन्या वादातून नातेवाईकांनीच हत्या केल्याची प्राथमिक माहिती. हत्येप्रकरणी 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात. पैशाच्या वादातून भर बाजारात कुऱ्हाडीनं वार करत एकाची हत्या. बुलढाण्याच्या माटरगावमधील धक्कादायक घटना. हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी. नागपूरच्या हिलटॉप परिसरातील कॅफे ऑपरेटरवर प्राणघातक हल्ला. व्यवसायातील स्पर्धेमुळे ऑपरेटरवर हल्ला केल्याची माहिती. 2 आरोपींना अटक. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू. नांदेडच्या भाग्यनगरमध्ये हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी एकाला अटक. मारहाण करणारा पोलीस कर्मचारी आकाश सावंत आणि आणखी एक आरोपी फरार. पुण्याच्या आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात 3घांचा जागीच मृत्यू. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव ट्रक उलटला. घटना सीसीटीव्हीत कैद. अपघातात 2 जण जखमी. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथे हेल्मेट बाईक रॅली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा तसंच वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम. जळगावात पोलीस दलाकडून हेल्मेटबाबत जनजागृती रॅली. वाहतूक शाखेचा पोलिसांचा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग. नागरिकांनी हेल्मेट वापरण्याचं जनजागृती रॅलीतून आवाहन. नाशिकमध्ये आरटीओ विभागाकडून वाहनांवर रेडियम रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम सुरू. मुंबई आग्रा महामार्गावर झालेल्या वाहनाला रिफ्लेक्टर नसल्यानं अपघात प्रकरणी 8 जणांचा मृत्यू झाला होता. जळगावच्या यावल तालुक्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी नोंदवणार. ई पीक पाहणी. तहसील कार्यालयात विशेष बैठक घेत प्रशिक्षणार्थींचं प्रशिक्षण. पंढरपूरमधील धरण प्रकल्पग्रस्तांच्या 18 प्रकल्पग्रस्त गावठाणामधील पुनर्वसनासह इतर प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बैठक. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. 3 महिन्यात प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना. पंढरपूरमध्ये पुरोगामी संघटनांकडून 11वा विठ्ठल रुक्मिणी मुक्ती दिन साजरा. संघटनांकडून लाडू वाटत. मंदिरातील कर्मचाऱ्यांचा सत्कार. शिर्डीत साईबाबा संस्थानकडून नवीन देणगी कार्यालयाचा शुभारंभ. साईबाबा संस्थान समितीचे अध्यक्ष अंजुएस शेंडे यांच्या हस्ते शुभारंभ. नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात तिळी चतुर्थीचा उत्सव. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दर्शनासाठी 4 लाखापेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता. सेलूच्या केळझरमधील गणपती मंदिरात पौष चतुर्थी निमित्तानं भाविकांची गर्दी. चतुर्थी निमित्तानं भजन कीर्तनासह 2 दिवस यात्रेचंही आयोजन. जळगावच्या 40 गावात हजरत पीर मुसा कादरी बाबांची मिरवणूक संपन्न. मिरवणुकीत तलवार पकडण्याचा मान मोहिते देशमुख कुटुंबांना मिळाला. मिरवणुकीत हजारो भाविकांची उपस्थिती. अयोध्येतील राम मंदिराच्या वर्षपूर्ती निमित्तानं सांगलीत रामकथा आणि कीर्तन सोहळा. माजी मंत्री सुरेश खाडे आणि संभाजी भिडेंची कीर्तन सोहळ्याला हजेरी. चंद्रपूर जिल्ह्यातील देलनवाडीत शंकरपटात बैलजोडी शर्यत उत्साहाचा नगारा वाजला. 100 वर्षांची परंपरा असलेल्या सिंधवाही तालुक्यातील देलनवाडीत शंकरपटाची धूम. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर. बिग डिस्काउंट डील्स. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.